हॅलो मित्रमैत्रिणींनो, आज आपण सुखदुःखे बोलगी करणारा विनोदी सम्राट आचार्य अत्रे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. हाडाचा शिक्षक, फरडा वक्ता, दिग्गज पत्रकार, अजरामर लेखनशैली, उत्कृष्ट नाटककार, धुरंधर राजकारणी, उत्तम चित्रपट निर्माता, लेखक अशा विविधांगी विविधढंगी साहित्यकलेचा उपासक प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या हयातीत केलेली साहित्य सेवा अजरामर ठरली. मराठी साहित्य क्षेत्रात अनेक दिग्गज मंडळी होऊन गेली. त्यापैकी आचार्य अत्रे यांचं योगदान मात्र साहित्य आणि अन्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण ठरणारं आहे. त्यांची प्रत्येक साहित्यकृती सर्वोत्कृष्ट असून अव्वल दर्जा प्राप्त करणारी आहे. 1933 ते 1943 हे दशक आचार्य अत्रे यांच्या नाट्यकर्तृत्वाचा महत्त्वाचा कालखंड आहे. वास्तविक त्याही अगोदर लहान मुलांसाठी त्यांनी नाट्यलेखनाचा प्रारंभ केला होता. गुरुदक्षिणा 1930, वीरवचन 1931 ही 2 नाटके शालेय स्तरातील लिहिलेली होती. परंतु 1933 मध्ये लिहिलेले साष्टांग नमस्कार नाटकापासून ते नाटककार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यापूर्वी त्यांचा कवी आणि विडंबनकार म्हणून परिचय होता. साष्टांग नमस्कार नाटकामध्ये छंदिष्टपणाचे आणि नादिष्टपणाचे विडंबन करण्याचा अफलातून प्रयत्न त्यांनी केलाय. विनोद हे सामाजिक टीकेचं एक प्रभावी पण मनोहर साधन आहे हे या नाटकाने सिद्ध केलं. त्यानंतर आलेले वंदे मातरम, लग्नाची बेडी, मी उभा आहे, मुरूची मावशी, कवडी चुंबक, ब्रह्माचा भोपळा, ब्रह्मचारी, पाणीग्रहण, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, अशी बायको हवी, घराबाहेरचा, पाराचा कावळा, उद्याचा संसार, जग काय म्हणेन, तो मी नव्हेच अशा अनेक नाटकांनी इतिहास केला. आचार्य अत्रे यांचं मराठीसोबतच इंग्रजी वाचन विपुल होतं. अत्रे यांच्या नाट्यलेखनावर मूळ संस्कार मोलियर या जगात विख्यात विनोदी नाटककाराचे आहेत. त्याचबरोबर ब्रिटिश नाटककार नो एल कॉवर्ड यांचाही विशेष प्रभाव त्यांच्या नाटकावर दिसून येतो. नाटकाच्या प्रत्येक अंकात एकच मध्यवर्ती नाट्यात्मक घटना आणि तिच्याभोवती प्रभावी संवादाची गुंफण, त्यामुळे प्रत्येक अंक यशस्वी होऊन नाटकाचा समुच्चयवाचक परिणाम विलक्षण होतो. खाडिलकर, गडकरी, बालगंधर्व यांनी निर्माण केलेल्या रंगभूमीवर त्यांच्या अस्तानंतर नवी रंगभूमी, नवे नाटक जन्माला घालणारी खरी ताकद केवळ आचार्य अत्रे यांची आहे. ही गोष्ट नाकारता येणार नाही. नाटककार म्हणून ते प्रसिद्धीस पावले असताना त्यांचे लेखक, कवी, वक्ता, पत्रकार म्हणून मोठं योगदान आहे. वयाच्या 80व्या वर्षी कवितेला स्पर्श करून त्यांनी कित्येक कविता, गाणी रसिकांना दिली. 1916 पासून केशवकुमार यांच्या कविता मासिक मनोरंजनमध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या. 1921 पर्यंत त्यांचं काव्यलेखन अव्याहतपणे सुरू होतं. अनेक मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. स्वतःच्या काव्यरचनेबद्दल अत्रे म्हणतात, माझी सारी कविता हौसेखातर लिहिली आहे. लिहिण्यात मला अवर्णनीय आनंद वाटतो. मनात असलेली कल्पना किंवा विचार काव्यरूपाने व्यक्त केल्याशिवाय माझ्या अंतःकरणाला विरंगुळा वाटतच नाही. कवितेबरोबर विनोदी कलाकार म्हणून कोल्हटकर आणि गडकरी यांची परंपरा आचार्य अत्रे यांनी पुढे यशस्वीपणे चालवली. इतकंच नव्हे तर मराठी विनोदाला वेगळा आकार दिला. सामाजिक व्यंगाचा बुद्धिनिष्ठ उपवास एवढ्यावर मर्यादित असलेला विनोद अत्रे यांनी आणखी पुढे नेला. अत्र्यांच्या विनोदाने समाजातील सर्व स्तरातील लोकांना मनमुराद हसवलं. सामान्यांची दुःखे बोलकी करण्याची परंपरा त्यांनी निर्माण केली. अत्र्यांचे विनोद, कथा, वाङ्मय मोजकेच असले तरी अभ्यासनीय आहेत. पत्रकारिता करताना अग्रलेख आणि त्याचे मथळे हा चर्चेचा विषय बनला. फरडे वक्ता म्हणून त्यांची कारकीर्द अद्वितीय आहे. त्यांच्या बोलण्याचा धसका घेणारी धुरंधर राजकारणी महाराष्ट्राने पाहिलेत. आचार्य अत्रे विनोद प्रचूर विडंबन लेखन शैलीबरोबरच आपल्या सडेतोड पत्रकारितेतून नासी फडके, परुळेकर, मोरारजी देसाई, कन्नमवार, स. का. पाटील, बाळासाहेब भारदे यांच्यावरील टीकालेखनामुळे अजरामर झाले. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा. मराठी हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी आणि वक्ते असे बहुमुखी व्यक्तिमत्वाचे धनी असे प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे आपले सर्वांचे आचार्य अत्रे. यांचा जन्म पुरंदर तालुक्यात असलेल्या कोडीत खुर्द या गावात 13 ऑगस्ट 1889 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव विनायक अत्रे आणि आईचं नाव अन्नपूर्णाबाई केशव अत्रे. आचार्य अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. त्यांनी पुणे आणि लंडन येथे उच्च शिक्षण प्राप्त केलं. त्यांनी मुंबईत एका हायस्कूलमध्ये इंग्रजी आणि गणित शिकवलं. त्याशिवाय त्यांनी वर्ग शिक्षक, संस्कृत शिक्षक तसेच मुख्याध्यापक म्हणून देखील नोकरी केली. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेचा विस्तार केला. आपल्या नाट्यलेखनाची सुरुवात येथूनच केली. मुंबईतील सरकारी ट्रेनिंग कॉलेजमधून
शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन BT परीक्षेत प्रथम आले. नंतर त्यांनी 1927 ते 1928 दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. त्यांनी पुण्यात धनराज गिरजी आणि मुलींच्या आगरकर हायस्कूलची स्थापना केली. प्रथम मकरंद व नंतर केशवकुमार या टोपण नावांनी काव्यलेखन. झेंडूची फुले हा त्यांचा विनोदी व विडंबन कविता संग्रह होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते प्रमुख नेते होते. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संयुक्त महाराष्ट्र मिळाला असं म्हटलं जातं. ते कुशल वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाने ऐकणाऱ्यांना ते भारावून टाकायचे. काही काळासाठी ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार देखील होते. ते सामाजिक बांधिलकी, गोरगरीब, तळागाळातील माणसे, उपेक्षित दलितांचे कैवारी होते. आचार्य म्हणून पदवी त्यांना प्राप्त झाली. त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर राधाकृष्णन यांनी त्यांना रायटर अँड फायटर ऑफ महाराष्ट्र असं म्हणून वर्णन केलं. मराठी आणि रंगभूमीच्या इतिहासात त्यांचं विशेष स्थान आहे. त्यांनी 22 अशी गाजलेली नाटके लिहिली. त्यामध्ये काही गाजलेली नाटके म्हणजे साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, लग्नाची बेडी, भ्रमाचा भोपळा, तो मी नव्हेच. त्यांनी अध्यापन मासिके तसेच रत्नाकर, मनोरमा, नवे अध्यापन, इलाखा शिक्षक मासिका काढली. त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केलं होतं, जे त्यांच्या मृत्यूनंतर बंद पडलं. त्यांचा मृत्यू 13 जून 1969 रोजी मुंबईत झाला. आचार्य अत्रे यांना मिळालेले पुरस्कार विष्णुदास भावे यांचा स्मृतिप्रित्यर्थ विष्णुदास भावे पुरस्कार. त्यांना जास्त पुरस्कार मिळाले नसून त्यांच्या नावाने आचार्य अत्रे पुरस्कार दिले जातात. त्यांनी नाटके, काव्य, आत्मचरित्र, कथासंग्रह, कादंबऱ्या बऱ्याच लिहिल्या. त्यांच्या साहित्य खजिनापैकी तो मी नव्हे, मोरूची मावशी, झेंडूची फुले, कावळ्यांची शाळा, कऱ्हेचे पाणी, मोहित्यांचा शाप आणि बरेच आहे. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पहिलं सुवर्णकमळ मिळालेलं आहे. आचार्य अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.